चला लेग अंपायर लवकरात लवकर जा. मॅच सुरू करा. 10 ओव्हरचा मॅच. 3 ओव्हरचा पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर असतील. प्रवीणदादा सुरवशी व शरद सुरवशी श्री रामजी बाबा क्रिकेट क्लब यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहली गेंद और एक कैच आउट. आज की ये मैच की पहली गेंद को आउट किया है यहाँ पे बैट्समैन को, लेफ्ट हैंड बैट्समैन. काफी अच्छी शुरुआत करते हुए यहाँ पे बॉलर अंकुश की पहली गेंद और पहला विकेट. जय बजरंग इलेवन को पहला ही झटका दे दिया यहाँ पे. जय बजरंग इलेवन बुंदाटे पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय लिया था उन्होंने. देखते हैं उनकी रणनीति क्या होती है. 10 ओवर का मैच, 3 ओवर का पावर प्ले. अनादर अच्छी गेंद, डॉट बॉल, कोई रन नहीं. उठा के खेलने का प्रयास, लेकिन सर्कल के बाहर भी नहीं. और एक दूसरा विकेट. 3 बॉल में 2 विकेट. शायद ओवर हैट्रिक का चांस यहाँ पे. अंकुश ने अभी तक अच्छी गेंदबाजी की है. 3 गेंदों में कोई रन नहीं और 2 विकेट चटकाए अपनी टीम के लिए. वैसे उनके पास बहुत अच्छे बॉलर है. अमोल मोरे चौंदानी टीम की ओर से खेलते हैं ऑलराउंडर, वो भी अच्छे बॉलर है. पिछले मैच में उन्होंने अच्छी बॉलिंग डाली थी. 2 विकेट चटकाए थे उन्होंने. और वैसे गणेश पवार भी है, वो भी अच्छी बैटिंग करते हैं. सबसे ज्यादा लंबा षटकार लगाया होगा तो गणेश पवार ने लगाया है. ऑफ साइड में लगाया था 82 मीटर का. अंकुश की अगली गेंद, अच्छा प्लेस वहां पे, फील्डर मौजूद. 1 रन आसानी से पूरा किया.
10 ओवर का मैच, 3 ओवर का पावर प्ले। पावर प्ले में सर्कल के बाहर 2 ही प्लेयर रहेंगे। यहाँ पर फील्ड में तब्दीली करते हुए बैट्समैन धोड़ू ने प्लेस किया और अपना खाता खोला। आसानी से 1 रन पूरा किया यहाँ पे। अंकुश की अगली गेंद प्लेस किया है वहां पे गणेश पवार मौजूद। अच्छी फील्डिंग, 2 रन, एक्स्ट्रा 1 और 1 रन निकाल के लिए है वो 2 रन। ओवर की समाप्ति। अच्छा ओवर, 2 विकेट चटकाया अंकुश ने। दूसरी ओवर लेके आए हो शंकर। अच्छी गेंद, पूरी तरह से बीट किया शंकर की अच्छी गेंद राम के लिए। स्ट्राइक पे है राम, नॉन स्ट्राइक पे धोड़ू। शंकर की इस ओवर की दूसरी गेंद राम के लिए। उठा के खेला है, यहाँ पे देखते क्या होता है। फील्डर पीछे मौजूद, अच्छी फील्डिंग, दूसरे रन के लिए कॉल किया है और आसानी से पूरा किया। अच्छी रनिंग बीटिंग 2 विकेट। और एक बार उठा के खेला है, फील्डर वहां पर मौजूद और ये आसान सा कैच। यहाँ पे तीसरा विकेट का पतन। अभी तक अच्छी गेंदबाजी, खुल के खेलने का कोई मौका नहीं दिया अभी तक। तीसरा विकेट गिरा है राम का। शंकर ने भी अच्छी बॉलिंग की है यहाँ पे। जितेंद्र भाई ने अच्छा कैच लिया। अभी आए हो समाधान। शंकर की अगली गेंद समाधान के लिए। अच्छी गेंद, थोड़ा शॉट डाला था, पूरी तरह से बीट किया वहां पे। ऑफसाइड पे खेलना चाहते थे लेकिन बल्ले पे गेंद आई नहीं। शंकर की अगली गेंद, अच्छी गेंद। अभी तक तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है यहाँ पे अंबिका ट्रेडर्स डांग चंदाने। आलो आता मी आलो। श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या समुदाय गावामध्ये स्वागत स्वागत स्वागत। आता मी आलोय रे दादा, सबके दिल का पानी पानी ना चुकोल चुकोल कर देगा। हाँ
फलंदाज होईल गोलंदाजी बरं का वरती. टप्प्याचा चेंडू आणि ह्या ठिकाणी डिक्लेअर 2 रन असतील, 1 स्वारे. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी जरा लांबून आलो, उशीर झालाय, नक्कीच माफी असावी. आणि नक्कीच पॉइंट एरियामध्ये चेंडू मारलेला आणि बघू ह्या ठिकाणी चेंडूला उचललं, फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच फलंदाज 1 रन पूर्ण करतील. नक्कीच मित्रांनो आनंदबाई वातावरण गावाचं नाव आहे चमदाने. सटाणा तालुक्यामध्ये आता अगदी सुंदर वसलेलं गाव. आणि बघू ह्या ठिकाणी रिवर्स फटका मारलेला सक्सेसफुल. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी 2 रन असतील. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या स्पर्धेचा 3रा दिवस उगवलेला. षटक क्रमांक 3ऱ्याचा 3रा चेंडू आणि नक्कीच धावसंख्या आहे तुमची 13 या अंकावरती. हॅलो हॅलो हॅलो. आयोजकांना विनंती, बॉल देण्यास मदत करायची आयोजकांनी. आवरा लवकर. नार्या आणि आमचे साथी कॉमेंटेटर चनकापूरहून एवढ्या लांबून आपल्यासाठी आले ते चौंदाना नगरीत, त्यांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत आयोजकांकडून. अभिनंदन तेजस भाऊ. अगदी कळवण तालुक्यात खूपच फेमस असे आमचे लाडके मित्र पंचकृषीत, त्यांचे नाव नक्कीच आपल्याकडे पहिल्यांदा आले होते ते डांगसुदाना नगरीत. नक्कीच तिथून त्यांचं नाव जसं गाजलंय ते अजूनही गाजतच आहे. खतरनाक असे कॉमेंटेटर, अगदी गोड स्वभावाचा माणूस. काय फिरतो मित्रांनो. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पाहिलं. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेचे आयोजक आदरणीय रमेश भाऊ बर्डे, खंडूभाऊ गोरे, दीपक भाऊ गोरे, काळूभाऊ चव्हाण, बाळाभाऊ पवार, बबलू भाऊ गवळे, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ बोरे,
नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करतो. तर मित्रांनो ह्या ठिकाणी मला कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित केले आयोजकांनी. नक्कीच या आयोजकांचं समदान्या गावाचं या समदान्या नगरीमध्ये आल्याबद्दल किंवा बोलवल्याबद्दल नक्कीच मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. नक्कीच षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे. बघू सामना करतील समाधान मोरे. फलंदाज सज्ज होईल. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने आणि नक्कीच एक रडावर संतोष वाढावा लागेल. एक रडाच्या सायानं धावसंख्या बोर्डावरती जाईल तुमचे समीकरण. आणि बघू धवळू पवार आमचे मित्र डांग सौदाणा प्रीमियर लीगला फेकलेलो मित्रांनो अगदी गोड स्वभावाचे आमचे मित्र. चिंचपाड्याची शान अगदी फलंदाजी करताना ह्या ठिकाणी फिल्डिंग तैनात. मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अगदी निर्धाव चेंडू असेल. अगदी मित्रांनो सौदाण्या गावाला देखील मला आमंत्रित केलं होतं. आमचे दीपक भाऊ मोहिते असतील, सोनू भाऊ वाघ असतील. नक्कीच या ठिकाणी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. त्याच ठिकाणी मित्रांनो हॅलो 3 ओव्हर 14 रन 3 विकेट 3 ओव्हर 14 रन 3 विकेट. हॅलो 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 टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि संघाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं षटक क्रमांक 14 खतरताने आमचे मित्र बुंदाट्याची शान दीपक भाऊ मोहिते. अगदी बॉल क्रमांक पहिला फेकलाय तर सुरक्षित कुठलाही रन न देता या ठिकाणी बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. पुन्हा हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी समाधान भाऊ मोरे यांना अगदी गुमरा करून ठेवलं दीपक भाऊ मोहिते यांनी. चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही आणि संघाने चेंडू जाईल निर्धाव चेंडू. टप्प्याचा चेंडू आणि बॅट फिरवली आणि बरोबर ह्या ठिकाणी पुन्हा 2 रनावर संतोष मानावा लागेल. नक्कीच मित्रांनो समोर बघितलं तर सुंदर अशी शाळा श्री रामगिरी बाबा विद्यालय सौदाणे. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो गोड असं ठिकाण या ठिकाणाचं नाव आहे सौदाणे. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो उत्कृष्ट अशी गेंदबाजी हाताळताना आपल्या संघाकडनं षटक क्रमांक 14 हाताळताना दीपक भाऊ मोहिते बॉल क्रमांक 14 प्रगती पथावरती सामना करतील समाधान मोरे. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी अपील तर स्ट्रॉंग होती परंतु पंचांनी नाकारत भूमिका रचली. अपील तर करावाच लागेल मित्रांनो. हा क्रिकेट जगामध्ये भरपूर असे खेळ आहेत मित्रांनो परंतु नसून नसामध्ये भरणारा खेळ नसून नसामध्ये भरणारा खेळ असेल तर तो म्हणजे क्रिकेट. आणि बुद्धाटे गावाची जबाई लाडका स्वभावाचा माणूस त्या माणसाचं नाव आहे दीपक भाऊ मोहिते. विसरायचं कसं. डांग सौदाण्याला एवढी मोठी सोय केलेली काय पावडे खाता काय भजी खाता विसरायचं कसं हो त्या माणसाला. या अनुषंगाने एकच रन जाईल तुमच्या खात्यामध्ये.
4 ओव्हर 17 रन 3 विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर वर पोहोचलाय तो 17 रन्स विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मी आलोय ना. हा, ढगातून तर पाऊस पडतोय, पण मी देखील पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मित्रांनो, बघायला गेले तर उत्कृष्ट असं शीत नो बॉल आणि या नो बॉलाच्या सायाने नक्कीच मित्रांनो 2 रन एक्स्ट्रा आणि 1 रन नो. फलंदाज सज होईल गोलंदाजी पर का बनते. आदरणीय सन्माननीय विश्वनाथ भाऊ खैरनार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं साहेब अभिनंदन असेल. नक्कीच मित्रांनो, कोणी आलं तर सांगत जा. आपल्या स्पर्धेची शान वाढवण्यासाठी मोठे मोठे हस्ती आले तर नाव सांगत जा. टप्प्याचा चेंडू होता आणि बॅट फुटला टच केलेला चेंडू, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो, या ठिकाणी उत्कृष्ट अशी फलंदाजीमध्ये ओळखले जातात ते म्हणजे धुळू पवार, चिंचपाडे गावाची शान. आणि बघू या ठिकाणी एकच रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धुळ यांनी नाकार दिले. समाधानी यांना उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. शंकर भाऊ आणि बघू या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला, परंतु एकच दुसरा रन देखील पूर्ण होईल. या 2-2 रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमची समीकरण 3 बाद 24 अंकावरती. फलंदाज सज होईल गोलंदाजीवर का वरती. धवळू पवारच्या डाबाने चाहता भला आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर हाईट आणि बॉल जाईल त्या दिशेला. थँक्यू डीजे. पुन्हा फलंदाज पॉइंटच्या दिशेला फटका सजवलेला, परंतु ह्या ठिकाणी कोशिश भरपूर केली, परंतु कॅच टिपताने आला या अनुषंगाने षटक क्रमांक 5 संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. समीकरण 3 बाद 31 अंकावरती. दीपक मोहिते सामना करतील. धवळ पवार लाजवाब गोलंदाजी, उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत मित्रांनो. क्रिकेट प्रेमी दीपक भाऊ मोहिते भुंदाटे गावाची शान. भुंदाट्याचे जवाई
आणि डिक्लेअर 2 रन असतील. नक्कीच मित्रांनो, पठाव्या गावाची शान, अगदी गोड स्वभावाचा माणूस नारायण भाऊ पवार. वाट बघत होतो कधी बोलवतील पटाव्याला, परंतु मित्रांनो पाऊस पडल्या आणि बघू या ठिकाणी अगदी मेडभिकट एरियामध्ये चेंडू आणि चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत नक्कीच निश्चितच ही रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. नक्कीच मित्रांनो, तुमचे रन खूप कमी आहेत. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, बॉलावर तुटून पडावं लागेल. रिवर्सचा फटका सजवताना समाधान भाऊ मोरे, परंतु ह्या ठिकाणी चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू ठेवता चेंडूच्या रुपेने जाईल. लाजवाब गोलंदाजी. एक करून बघितलं तर गोलंदाजांनी अगदी बांधून टाकला, आवळून टाकला फलंदाजांना. केवळ 1 रनावर संतोष मानावा लागेल. एक करून चालणार नाही मित्रांनो. सावं शीटक आहे. तुझे रन खूप कमी आहेत. उत्कृष्ट जोडी आहे मित्रांनो, धुळू पवार आणि समाधान मोरे. आणि बघू ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर आमच्या निर्णय आलाय. आपल्याकडे लेग कॅमेरा नसल्यामुळे जे फेअर डिसिजन आले ते अंपायरच्या निर्णयात जाईल. अंपायरने जे सांगितले ते डिसिजन राहील.
अमोल भाऊ बोरे, अमोल भाऊ बोरेचा सामना करतील समाधान भाऊ बोरे. एक रन असेल ह्या ठिकाणी. षटक क्रमांक 7 हाताळताना अमोल भाऊ बोरे बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देता की काय. शानदार अशी गोलंदाजी माघारी पाठवलाय ते समाधान मोरेला. पहिल्याच बॉलावर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण केलाय. नक्कीच प्रसाद भाऊ ह्या ठिकाणी पहिल्याच बॉलावर 2 रन जोडून दिलेत आपल्या संघासाठी. क्रमांक 7 हाताळताना अमोल भाऊ बोरे बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. आणि बघू या ठिकाणी अगदी प्रहार केलाय, बॉलाला पाठवलंय शीमाबार शेटकार 6. जय बजरंग बुंदाट्या संघाच्या खात्यात पुन्हा 6 रनाची पडत होईल. गोलंदाजी बरकावरती प्रसाद आणि पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मित्रांनो चतुरीने चेंडू टाकलेला आणि या ठिकाणी षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपवणार. धावसंख्या बुरड्यावर जाईल तुमचं समीकरण 4 बाद 45 अंकावरती 45. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 8 हाताळताना दीपक मोहिते सामना करतील थांबलो वाण्याच्या नादात, परंतु हा चेंडू आणि पेटीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल असेल या ठिकाणी. उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो, खतरनाक फलंदाजी करतात थोडू पवार, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल. प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो मित्रांनो. आणि हनुजगाने 2 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. जय बजरंग बुंदाट्या संघाच्या हळूहळू रनाची गती वाढवताना आपल्या संघासाठी धवळू पवार. मोठी अपेक्षा संघाची, परंतु मित्रांनो प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस. आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार केलेला आहे. 2 फिल्डर ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना, परंतु अगदी ह्या ठिकाणी चौका गजर क्षेत्ररक्षण सीमाबार चौकार. या चौकाच्या छायानं धावसंख्या बुरड्यावर जाईल तुमचं समीकरण 4 बाद 51 अंकावरती. बघू किती रनाचा डोंगर रचून देता फलंदाज. मारण्याच्या नादात
एवढे फलंदाज खतरनाक आहेत तेवढे गोलंदाज देखील खतरनाक आहेत मित्रांनो. दीपक भाऊ ते सामना करतील धवळू पवार. टप्प्याचा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि रन देखील सक्सेसफुल. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न परंतु परसद यांनी नाकार दिलाय धवळू यांना. या अनुषंगाने एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 8 लास्ट चेंडू प्रगती पथावर. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली आणि ह्या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर एक रन असेल. या एक रनाच्या साह्यानं षटक क्रमांक 8 खेळ संपून धावसंख्या बरोबर जाईल तुमचं समीकरण 4 बाद 53 या अंकावरती. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती असेल. घेऊन येतील अमोल भाऊ बोरे. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब जमदाने देवा भाऊचे जग 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडारसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं मित्रांनो तुमचं अभिनंदन असेल. लांबून आलोय आपण या ठिकाणी या सौंदर्य नगरीमध्ये खेळण्यासाठी. नक्कीच मित्रांनो अगदी गोड स्वभावाचे आमचे मित्र कंदाण्याची शान तेज भाऊ वाघ. नक्कीच मित्रांनो सगळेच आमचे मित्र ह्या ठिकाणी भेटलेत. या अनुषंगाने षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती घेऊन आले दामोल. सामना करतील धवळ. आणि बघू या ठिकाणी प्रहार केलेला अगदी उंचीवर बॉल आणि ह्या ठिकाणी उत्कृष्ट असं कॅच टिपवणं उत्कृष्ट विकेट मिळवून दिले अमोल भाऊ बोरे यांनी. कॅच घेतलाय दीपक भाऊ वहीद यांनी लाजवाब. आणि या ठिकाणी आणि अगदी आमचे जवळचे मित्र कॉमेडी आहेत ते देखील मित्रांनो कोणाला कमी समजायचं नाही. या जगामध्ये किसीचे कम नाही कोई असे आमचे गोड स्वभावाचे माणूस. त्या माणसाचं नाव आहे नारायण भाऊ पवार. पटाब्या दिगारची शान. फलंदाज साज होईल गोलंदाजी बरकाबर. टप्प्याचा चेंडू होता परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी आमची भेट झालेली होती डांगसौंदाना प्रीमियर लीग मध्ये. आणि त्या ठिकाणून मित्रांनो आता ह्या वर्षी कबान्या पाड्याला देखील आमची भेट झालेली. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने तुम्हाला यावा लागेल माघारी. अगदी तंबूच्या आश्रयाला विकेट क्रमांक 6 पठण. नारायण भाऊ अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना होती गरज तुमची ग्राउंड मध्ये थांबण्याची परंतु मित्रांनो मी वारंवार म्हणत असतो प्रत्येकाचा दिवस एक ठेवून उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस. कोण कधी गोलंदाजी करून ते भेळेचं काळ सांगेल. गुरुदत्ताच्या नावाने उगवलेला दिवस गुरुवाराच्या नावाने उगवलेला दिवस. आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचा व क्रीडारसिकांचा आमच्या समदाऱ्या नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं हृदय स्वागत स्वागत स्वागत. बॅटफुटला टकेला करण्याचा प्रयत्न परंतु मित्रांनो अगदी बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. न्यू फलंदाज देवीदास सूर्यवंशी वेदांत स्वारी. टप्प्याचा चेंडू होता अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने डॉट बॉल जाईल. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत मित्रांनो षटक क्रमांक वैयक्तिक त्यांचा दुसरा खेळून आले तर बोरे. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. एक चेंडू हळूत एक चेंडू जोरात. काय अंदाज येईल त्या फलंदाजाला. या अनुषंगाने षटक क्रमांक 9 मिळणार मित्रांनो. एक रन देता आणि 2 विकेट मिळवून दिले. लाजवाब. तुम्हाला बघून मला मित्रांनो अमोल भाऊंना बघून मला बुमराची आठवण आली. बुमराची लाजवाब गोलंदाजी. षटक क्रमांक 9 घेऊन आले ते. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 9 खेळ संपूर्ण धावसंख्या पूर्णवर आहे तुमचं समीकरण 6 बाद
शीट क्रमांक 10 प्रगती पथावरती शीट क्रमांक 10 घेऊन येतील जितेंद्र बाबू. शीट क्रमांक 9 खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 6 या अंकावरती 53 शीट क्रमांक 10 प्रगती पथावरती सामना करतील प्रसाद. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजावता, परंतु तोपर्यंत मित्रांनो अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करतात. आपल्या संघासाठी कोणता फटका सजावता प्रसाद. गोडस ठिकाण टप्प्याचा चेंडू होता, अगदी बेटीने कडा घेतलेला इष्टी रक्षकाच्या दिशेला गेलेला, परंतु मित्रांनो टिपताने या संघाने प्रसाद यांना जीवदान मिळेल. अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी पेटीला गडा घेऊन गेलेला आणि पंचांचा निर्णय नो. आणि पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र दिनेश भाऊ मोरे आणि मनोभाऊ मोरे. आणि नो बॉल फ्री हिट. नितीन भाऊ सूर्यवंशी दुसऱ्या साईडला पंच म्हणून काम करत आहेत. नक्कीच मित्रांनो तुमचं अभिनंदन असेल. फ्री हिट बॉल फलंदाज तयार. आणि बघू ह्या ठिकाणी मिड विकेट एरियामध्ये चेंडू, परंतु एक रक्षकाच्या दिशेने फेकलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी 2 राण्या पूर्ण असतील. बघायला गेलं तर मित्रांनो अगदी तुम्हाला अगदी रोखून टाकलंय, बांधून टाकलंय. आणि बघू ह्या ठिकाणी अंबिका वर्सेस बुधाटे, जय बजरंग बुधाटे अशी लढत मित्रांनो. बरोबर आहेत ना. हॅलो आणि बघू ह्या ठिकाणी मित्रांनो पहिला जो आपला समोर लाईव्ह सामना चालू आहे जय बजरंग बुधाटे वर्सेस अंबिका इंडोर्स. याच्यानंतर सामना होईल मित्रांनो जय बजरंग वटार वर्सेस रामगिरी बाबा असा सामना होईल. सगळ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे. व्हाईट घ्यायचा आहे तेजस भाऊ. घेतला ओके. आणि त्याच्यानंतर अंबिका टेंडर्स. बघू ह्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो. आणि प्रहार केलाय बॉलावर तुटून पडले, बॉल जाईल सीमाबार षटकार. उत्कृष्ट असा फटका सजवलेला प्रसाद भाऊ यांनी. जी रणाची गरज होती त्या फटक्याची गरज होती ती फटका तुमच्या खात्यात येऊन गेलाय जय बजरंग बुधाट्या संघाच्या. एक रन तुम्हाला मित्रांनो किंमत मोजावा लागेल. उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करावा लागेल. आणि पुन्हा त्याच दिशेला फटका सजवलेला निघला तो पेत्रीच्या शहरात गेले. लाजवाब फडावा लागेल. गरज होती त्या फटक्याची, तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये. लाजवाब. महत्वाचं शीट काय काही खतरनाक फलंदाजी करत आहेत प्रसाद. आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये आम्हाला बॉल सन्मान करायला येतोय. बॉल जाईल सीमाबार. चमकार. लाजवाब. काय फलंदाजी केली प्रसाद यांनी मित्रांनो. अगदी मित्रांनो या ठिकाणी शेवटचं शीट एक उत्कृष्ट असं खेळून काढलेलं.
यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच अभिनंदन असेल भाऊ. आणि राजेंद्र भाऊ मोरे यांचं देखील ह्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच असे मोठे हस्ती ह्या ठिकाणी हजेरी लावल्यानंतर मित्रांनो आपल्या स्पर्धेची शान वाटते, गोडवा वाटतो की नाही आमच्या पाठीमागे आमच्या गावाचे सरपंच आहेत, आमच्या गावाच्या पोलीस पाटील आहेत. या अनुषंगाने त्यांच्या देखील मित्रांनो ह्या ठिकाणी आधी गोड शब्दाने मी अभिनंदन करतो. नक्कीच मित्रांनो डांग सौंदाना प्रीमियरला लीगला फिट झालेले युट्यूब वाले आमचे मित्र विकास भाऊ असतील, आमचे दुसरे मित्र असतील, नक्कीच त्यांचं देखील मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन करतोय या ठिकाणी. जय बजरंग 11 वटार वर्सेस रामगिरी बाबा 11 समुदाय याच्या पुढचा जो सामना होईल मित्रांनो याची दक्षता घ्यायची आहे. अगदी गोड ठिकाण मित्रांनो, गावाचं नाव आहे समुदाय. लांबून आलोय म्हणून थोडं उशीर झालाय. सप्तशृंगी गड्याच्या पाय ठेवून आलोय मित्रांनो, म्हणून उशीर झालाय. नक्की मला माफ करावं, उद्या मी पहाटेच निघेल. हा पावसाला अटकावून टाकेल माझ्याकडे. नको रे जाऊ बाबा पुढच्या दिशेने. आमच्या गावात प्रीमियर लीग भरले रे मोठे. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय तेव्हा भविष्यचक 2025 परवा पाहिजे. आयोजकांना विनंती, लवकरात लवकर अंपायर पाठवायचे. दिनू हॅलो, दिनेश मोरे, काळूभाऊ आणि दीपक मोरे, चला लवकरात लवकर आवडा पटकन. नवपळ करा थोडीशी बघा.
षट क्रमांक पहिला घेऊन येतील जय बुंडाट्या बजरंग बुंडाट्या संघाकडनं समाधान भाऊ गोरे सामना करतील दीपक. अवशेच्या दिशेने फटका सजवताना अगदी मित्र मित्र ह्या ठिकाणी मित्रांनो आमने सामने आणि बघू या ठिकाणी एक रन आणि रनांचा श्री गणेश आहे इथून सुरू होतोय मित्रांनो. आणि बघू या ठिकाणी अगदी कव्हर पॉइंटच्या एरियामध्ये बॉल चाललाय हळूहळू. बघू या ठिकाणी फिल्डर धावतो बोलतो तोपर्यंत नक्कीच गचा क्षेत्ररक्षण. पुन्हा ह्या ठिकाणी रण खेळण्यात तुम्ही भाग पाडला फलंदाज आला. किती तेजस भाऊ कोड सांगत जा. बॉल 4 रन. ओके बॉल 5 रन. 5 बॉल 5 रन. आणि बघू या ठिकाणी मित्रांनो अरे गुरुवाराच्या नावाने उगवलेला दिवस गुरुदत्ताच्या नावाने उगवलेला दिवस स्पर्धेचा मित्रांनो आज तिसरा का चौथा दिवस आहे. या दिवसाची पहिली लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये. दोन फिल्डर ह्या ठिकाणी लक्ष्याच्या दिशेने सजवलेला फटका. और झाली 1 ओव्हर 7. षट क्रमांक दुसरे हाताळताना नारायण पवार. आणि या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा मोठा प्रयत्न आधी चिंचपाड्या गावाची शान नारायण पवार या ठिकाणी क्षेत्ररक्षक. बघू आपल्या संघासाठी बघायला गेलं तर षट क्रमांक षट क्रमांक दुसरं हाताळताना उत्कृष्टाची गेंदबाजीमध्ये बाहेर नारायण पवार. आणि या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न सजवला होता फटका वेगळीकडच्या दिशेने. परंतु मित्रांनो या ठिकाणी फलंदाज होईल गोलंदाजी बरं का आवडती.
आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार केलाय बॉलावर तुटून पडले बॉल जाईल सीमापार चौकार. उत्कृष्ट फटका सजवलेला लेखाच्या दिशेने लाजवाब. बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. टप्प्याचा चेंडू लेफ्ट फुटला टच केलेला परंतु या ठिकाणी सिंगल रन प्राप्त करून दुसऱ्या फलंदाजाला दीपक यांना फलंदाजी करण्यासाठी आणि बघू या ठिकाणी वेळ विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अनुसंघाने अगदी उत्कृष्ट झेल टिपून समाधान मोरे यांनी दीपक भाऊ बोईते यांना अगदी तंबूच्या श्रेयाला पाठवलंय. अनुसंघाने विकेट क्रमांक 1 पतन. षटक क्रमांक 2 खेळ संपूर्ण. समीकरण तुमचं 1 बाद 13 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर पोचायचा त्या उंबरट्यापर्यंत. पोचायचा त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 78 रन पूर्ण करायचे आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. 13 षटक क्रमांक 2 खेळ संपूर्ण. समीकरण आहे तुमचं 1 बाद 13 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. बघू आपल्या संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन आले. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर घेऊन आले समाधान मोरे जय बजरंग बुद्धाट्या संघाकडनं. आणि बघू ह्या ठिकाणी फिल्डर धावतो बोलतो धोळू पवार परंतु जाईल बॉल सीमापार चौकार. उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो. अगदी धवळू पवार आमचे मित्र गोड स्वभावाचा बाडो धवळू पवार चिसपाड्याची शान. टप्प्याचा चेंडू परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत या ठिकाणी षटक क्रमांक 3 हाताळताना समाधान मोरे. आणि बघू ह्या ठिकाणी रन चोरून घेतला असं म्हणावा लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. गली भोळ्यामध्ये चालणारा खेळ. या जगात भरपूर असे खेळ आहेत परंतु मित्रांनो नसून नसामध्ये भरणारा खेळ. नसून नसामध्ये भरणारा खेळ सगळ्यात आवडता खेळ तो असेल तो क्रिकेट. या अनुषंगाने मित्रांनो मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच अभिनंदन तुमचं. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता फलंदाज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि बघू प्रहार केला हिट केला. बघू ह्या ठिकाणी बॉल उंचीवर आहे. एका टप्प्यात बॉल जाईल चौकार. लाजवाब. खेळावा लागेल अशी खेळी करावा लागेल. तुम्हाला करायचं आहे 78 रन 78 इथपर्यंत पोचायचं आहे मित्रांनो. षटक क्रमांक 3 बॉल चेंडू क्रमांक लास्ट. शरीराला वीज घेणारा चेंडू आणि या अनुषंगाने षटक क्रमांक 3 खेळ संपूर्ण. संख्या धावसंख्या ब्रिडावर जाईल तुमचं समीकरण 1 बाद 22 अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत आमचे मित्र.
षटक क्रमांक 4 घेऊन आले दावी जय बजरंग बुंबाट्या संघाकडनं. आणि हलका हाताने खेळून काढलेला चेंडू केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. षटक तर भरपूर आहेत मित्रांनो, रन बी भरपूर करायचे आहेत. षटक क्रमांक 4 दुसरा चेंडू प्रगती पथावर आणि अक्षयच्या दिशेने फटका सजवलेला आणि 2 रन असतील. आणि या 2 रनाच्या सायाने धावसंख्या बरोबर जाईल तुमचं समीकरण 1.25 अंकावर. चेंडूने बेटीचा कुठलाही संपर्क आहे. मग अपील तर स्ट्रॉंग आहे परंतु पंचांनी नाम करत भूमिका रचली. जय बजरंग वटार वर्षीस रामगिरी बाबा सौंदाने असा पुढचा सामना रंगेला. सगळ्यांनी ह्या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि टॉस बनण्यासाठी इकडे यायचं आहे मित्रांनो. जय बजरंग वटार रामगिरी बाबा समुदाने या संघाच्या कप्तानांनी मित्रांनो टॉस वाढण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल गणेश पवार. नोंदवण्या गावाची शान बघू मोठी अपेक्षा संघाची तुमच्याकर. परंतु मित्रांनो मी वारंवार भरत असतो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल प्रत्येकाचा दिवस घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस. कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल, कोण केव्हा फिल्डिंग करून जाईल ते वेळेचं काळच सांगेल. या अनुषंगाने फलंदाज सच होईल गोलंदाजी बरोबर. हलक्या हाताने खेळून काढलेला अगदी एक सिंगल रन प्राप्त करून गणेश यांना फलंदाजीसाठी चान्स दिले. बघू आपल्या संघाची मोठी अपेक्षा तुमच्याकडनं. बॉल बाकी एक लास्ट चेंडू षटक क्रमांक 4 लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता तुमच्या गावाची शान गणेश. मोठी अपेक्षा तुमच्याकडे सगळ्या संघाची. पंचांचा निर्णय फाईट या अतिरिक्त रनाने एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. पुन्हा एक चेंडू वाढायला पुन्हा तुम्हाला शेवटचा चेंडू टाकावा लागेल षटक क्रमांक 4. पुन्हा या ठिकाणी फाईट करार दिलाय पंच यांनी. बघू थोडा अंपायर आमचा निर्णय येतोय का काय. आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक श्री दीपक भाऊ मोरे स्वतः त्या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत. आणि आमचे मित्र काळू भाऊ चव्हाण मोठी भूमिका असते मित्रांनो. पंचांकर देखील. पुन्हा फाईट नक्कीच मित्रा तुमचा शेवटचा चेंडू आहे. मागचा वाईट दिलाय ना. हो हो शेवटचा चेंडू आहे मित्रा. लगातार 3 तुम्ही फाईट टाकलेत. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी पॉइंट एरियामध्ये त्या ठिकाणी पॉइंट मध्ये चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत एक रन तर निश्चितच असेल. षटक क्रमांक 4 खेळ संपला. धावसंख्या बरोडावर जाऊन पोहोचील तुमचे
समीकरण 2 बाद 30 अंकावरती षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती पोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे अर्थात मित्रांनो तुम्हाला अर्थात रण पूर्ण करायचे आहे. तुमचे रण झाले तेच. हॅलो, या ठिकाणी रामगिरी बाबा 11चे जेवढे प्लेयर आलेले असतील त्यांनी कृपया साऊंड सिस्टीम जवळ यायचे लवकरात लवकर. पुढचा जो सामना होणार आहे रामगिर बाबा वर्सेस जय बजरंग वटार यांच्या दरम्यान, तरी जेवढे उपस्थित या ठिकाणी रामगिर बाबा 11चे आहेत त्यांनी कृपया साऊंड सिस्टीम जवळ यायचं आहे. लवकरात लवकर इकडे या. धन्यवाद. जमदान्या गावाची शान सरपंच राकेश भाऊ बोरे तसेच त्याच्या शेजारी मंचावर बसलेले उपस्थित शरद भाऊ बोरे आणि या ठिकाणी कॅश आणि त्यांच्या शेजारी बसलेले माझे क्रिकेटपटू राजेश भाऊ मोरे, नक्कीच मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि वडीलधारी माणसं आमचे मित्र मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी क्रिकेट चाहते म्हणून लावलेले हजरे आमचे मित्र सगळ्यांचं ह्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. नक्कीच बघायला गेलो तो माझे क्रिकेटर षटक पाच होणार आहे रे भाऊ. सामना करतील मोड बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी नक्कीच एक रनावर संतोष मारावा लागेल. बघायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला इथून भरपूर रन करायचे आहे. पोचायचं आहे तुम्हाला 78 रनापर्यंत. निकलेल गावाचे संभाऊ वाघ तसेच गणेश भाऊ खुंताने मित्रांनो किती चाहते आहेत ते देखील. आणि बघू प्रहार केलाय बॉलावर तुटून पडलाय 2 रन. बघू पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघू पंचांचा निर्णय काय येतोय आपल्यापर्यंत. फलंदाज होईल गोलंदाजी बरकावरती. आणि बघू 180च्या दिशेने त्या ठिकाणी चेंडूला उचललं पीकलं एसटीच्या चित्राच्या दिशेनं. तोपर्यंत दुसरा रन देखील पूर्ण असेल. एक 4 चेंडू स्वारी चेंडू 5 झाले. लास्ट चेंडू प्रगती पथावरती असेल. षटक क्रमांक 5 हाताळताना आमचे मित्र अगदी गोड स्वभावाचा माणूस नारायण भाऊ पवार पठाव्या तिकडची शान. षटक क्रमांक 5 लास्ट चेंडू प्रगती पथावरती सामना करतील फलंदाज.
आणि प्रहार केलाय बॉलावर तू बोलले बॉल जाईल षटकार. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 3/41 अंकावरती 41. बॉलामध्ये 37 रनाची आवश्यकता. शिल्लक चेंडू 30 आहेत. रन बनवायचे 37. हे संघाने खेळावा लागेल तुम्हाला. लाजवाब गोलंदाजी देखील भूमिका उत्कृष्ट अशी निभावलेली अमोल मोरे यांनी आणि फलंदाजीमध्ये देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघाला अगदी विजयाच्या दिशेला घेऊन जात आहेत अमोल मोरे. आणि पंचांचा निर्णय फाईट षटक क्रमांक 6 घेऊन आले दावी. षटक क्रमांक 6 पहिला चेंडू फाईट करत दिलाय. फुटला टच केलेला चेंडू त्या ठिकाणी नारायण पवार एकच रन रणावर संतोष वाढावा लागेल. फलंदाज सच होईल गोलंदाजी बरं का बरती. बाळा इकडे पाय तिकडे लाव बरं रे. तिकडे लाव तिकडे. क्रमांक 6 तिसरा चेंडू प्रगती पथावरती आहे. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवत आपलं दाज. फलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी बरं का बरती. आणि बघू मेड विकेट एरियामध्ये अगदी उंचीवर चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. परंतु ह्या ठिकाणी याच सुटला नसता मित्रांनो. तुमचे मित्र धू पवार होते परंतु मित्रांनो प्रत्येकाची वेळ घेऊन उगवत नाही. आणि बघू या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये नारायण भाऊ पवार उत्कृष्ट खेळ. अगदी जावा लागेल तुम्हाला तंबूच्या श्रेयाला. षटक क्रमांक 6 चेंडू क्रमांक 4 नक्कीच विकेट अगदी तंबूच्या श्रेयाला जाताना अबोध न्यू वेडर मैदानामध्ये दाखल. बघू आपल्या संघासाठी रामगिरी बाबा 11 संघाचे कप्तान यांनी कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे आणि सर्व टीम सगळ्यांनी यायचं आहे मित्रांनो. लेफ्ट हँड बॅटमन न्यू बॅटमन मैदानामध्ये दाखल. आणि पहिल्याचा बॉलावर प्रहार केलाय. 2 फिल्डर त्या ठिकाणी तैनात. उत्कृष्ट खेळ बनावा लागेल. उत्कृष्ट नाईस कॅच. जय बजरंग वटार वटशिर्स
रामगिरी बाबा 11 अशी लढत आणि टॉस पाडण्यासाठी दोन्ही संघांच्या कप्तानांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. जंटी भाऊ टॉस पाडण्यासाठी जंटी भाऊ यांनी यायचं आहे. हॅलो, यापुढचा जो सामना होणार आहे जय बजरंग वटार वर्सेस रामगिरी बाबा 11. दोघं कॅप्टननी टॉसचा जो बॅनर बनवला आहे त्या ठिकाणी सर्वांनी यायचंय. हा टॉस घेतील आपल्या चोंदाणे गावचे मुंबईला स्थित असलेले प्राध्यापक शरद मोरे सर यांनी तो टॉस घ्यायचा आहे. त्यांच्या समेत असतील माजी क्रिकेटपटू राजेंद्र मोरे आणि निरपूरचे प्रवीण सूर्यवंशी या ठिकाणी हा टॉस घ्यायचा आहे. कृपया दोघं कॅप्टनने या ठिकाणी यायचं आहे. पुढचा जो टॉस होणार आहे रामगिर बाबा 11 वर्सेस जय बजरंग वटार. तो टॉस घेतील प्राध्यापक शरद मोरे सर, प्रवीण सूर्यवंशी आणि राजेंद्र मोरे माजी क्रिकेटपटू. षटक क्रमांक 6 खेळ संपला. संख्या आहे त्यांची 44. रामगिरी बाबा 11 चौदाण्याचे जेवढे प्लेअर आले असतील क्रिकेटपटू सर्वांनी इकडे यायचे कॉमेंट्री बॉक्सकडे. चला लवकर या बरं, तिकडे नका बसू, इकडे या. राकेश आबा तुम्हाला बोलवत आहेत, चला पटकन या. षटक क्रमांक 7 घेऊन येतील. थोडं टप्प्याचा चेंडू प्रहार केलाय, बॉलाला उचलून फेकलाय. 6 षटकार, 6 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. लाजवाब. बघू या ठिकाणी जी निर्णय येईल आपल्यापर्यंत ती निर्णय आपण सांगणार मित्रांनो. जय बजरंग 11 वटार तसेच रामगिरी बाबा 11 संघाच्या खेळाडूंनी सगळ्यांनी इकडे यायचं आहे. आणि त्या माणसामुळे ह्या ठिकाणी आलोय मित्रांनो. असे आमचे गोड स्वभावाचे माणूस, निकवेल गावाची शान प्रथभाऊ वाघ, नक्कीच अभिनंदन करतो त्यांचं.
दीपक भाऊ मोरे, दीपक भाऊ शेटकर. ओके ओके ओके. 6 रन जातील खात्यामध्ये. फिल्डिंग तैनात आणि पुन्हा फरार केलाय. बॉलावर फुटून पडली आणि पुन्हा दुसरा बॅक टू बॅक फटकार शेटकार. लाजवाब. अगदी लगातार 2 हिट गेलेले शेटकारच्या रुपयाने फटके मारलेले. लाजवाब. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी उंचीवर चेंडू आणि ह्या ठिकाणी उंचीवर चेंडू होता. अंदाज नाही आला या अनुषंगाने. मोठं जीवदान असेल. जर कॅच घेतली असती तर नक्कीच ह्या ठिकाणी वेगळं चित्र आपल्या समोर नजारा मिळेल असता बघण्यासाठी मित्रांनो. परंतु शीट क्रमांक आणि या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू. चेंडाने वेधीचा कुठलाही संपर्क नाही. माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र भाऊ मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. अगदी अभिनंदन करतो. केवळ 1 रन जाईल. या समजाण्या गावामध्ये लांबून लांबून खेळण्यासाठी आलेले आमचे मित्र आणि मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते म्हणून ह्या ठिकाणी हजेरी लावली. सगळे क्रिकेट चाहत्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. फलंदाज होईल गोलंदाजी वर्गावरती. आणि बघू या ठिकाणी मिडऑफच्या दिशेला फटका सजवलेला आणि गोड स्वभावाचा माणूस देखील मित्रांनो ते जगदीश भाऊ जाधव फिल्टर गावाची शान. बघू आपल्या संघा 2 रन आणि षट क्रमांक 7व्याचा खेळ संपूर्ण धावसंख्या बरोबर आहे. तुमचं समीकरण 5/61 या अंकावरती. शिष्टीवाडा बघू ह्या ठिकाणी 18 बॉलावरती 16 रनाची आवश्यकता. षट क्रमांक 8 वर्गती फटाफट पर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चेचक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडारसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. आज गुरुवार गुरुदत्ताच्या नावाने भगवलेला दिवस श्री रामगिरी बाबा विद्यालय समुदाय या ठिकाणी कोण असं ग्रामीण बनवलेलं आमच्या सौंदर्य गावाच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मित्रांनो गावातील पोलीस पाटील सरपंच मोठे मान्यवर या ठिकाणी सगळे उपस्थित राहून स्पर्धेची मोठी शान वाढवत आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. रामगिरी बाबा पुण्यनगरी समुदाय गावामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचं व क्रीडारसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. आई सप्तशृंगी गाड्याच्या पायथ्याहून आलोय मित्रांनो. आई सप्तशृंगी गाडीला बेबीला साकडे घालून आलोय. आई मी चाललो ग सौंदाण्याला सटाणा तालुक्यात आमची स्पर्धा चालू आहे ग. त्या ठिकाणी अगदी सुतारी कोणाला गाल फुटू न लागता आनंदाने पार पडू द्या अशा आई सप्तशृंगीला साकडे घालून आलोय. मी आर्यावर मित्रांनो आनंदाने स्पर्धा पार पडेल. अगदी शीट क्रमांक 8 बघायला गेलं तर मित्रांनो घेऊन आले समाधान भाऊ गोरे. सामना करतील फलंदाज. पंचांचा निर्णय व्हायचा अतिरिक्त रन येईल खात्यामध्ये. बघा मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. चारी दिशेला झेंडा फडकताना चारी दिशेला बॅनर दूर असं ठिकाण. आणि बघू ह्या ठिकाणी आपली तर स्ट्रॉंग होती परंतु पंचांनी नाकारत भूमिका रचली. बघू ह्या ठिकाणी काही निर्णय येतोय आपल्यापर्यंत. तोपर्यंत मित्रांनो चारी बाजूला बघितलं तर आमच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब
सौदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं मोठी मेहनत केलेली या ठिकाणी चारी दिशेला बॅनर झळकताना चारी दिशेला झेंडे समोर असं गोड शाळा श्री रामगिरी बाबा विद्यालय सौदाने तालुका सटार आणि आता जे पुढचे सामने दोन्ही रन रिहू म्हणजे स्थळ अंपायरने चेक करायचा आहे कसरा रामगिरी बाबा इलेव्हन संघाने टॉस जिंकलेला आहे आणि जो निर्णय येईल आमच्यापर्यंत मित्रांनो ते नक्की साबित तुम्हाला कळवू याच्यानंतर सामने दोन्ही बलाढ्या संघामध्ये होईल रामगिरी वटार इलेव्हन वटार वर्सेस रामगिरी बाबा इलेव्हन लढत होईल याच्यानंतरची आउट आउट करार दिलाय अगदी थर्ड अंपायरचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत जे निर्णय येईल ते सांगेल मित्रांनो बॅटीला अगदी कडा घेऊन एसटी रक्षकाच्या दिशेने गेलेला चेंडू उत्कृष्ट अशी अपील केली 11च्या 11 खेळाडूंनी साथ दिली आणि शंका असेल तर मित्र तुम्ही जे या लागलास तर असे फक्त बघू या ठिकाणी अंपायर यांनी आउट करार दिलाय बघू आपल्या संघासाठी या ठिकाणी बॅटर मैदानामध्ये दाखल शंकर पवार बघू आपल्या संघासाठी बघू न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल शंकर पवार आणि ओके शंकर भाऊ पवार मित्रांनो मी त्यांना डांग सौदाने प्रीमियर लीग पासून ओळखतो शंकर पवार यांना रामगिरी बाबा इलेव्हन संघाने टॉस जिंकलेला होता मित्रांनो फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे तुमच्या कानापर्यंत आलं ते जर बोलतोय फलंदाज होईल गोलंदाजी बरं का बरं आणि शरीराला वेध घेणारा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही षटक क्रमांक 8 हाताळताना समाधान मोरे गुंडाट्या गाबाची शान अधिक खतरनाक गोलंदाजी मध्ये फलंदाजी बाहेर आहेत मित्रांनो समाधान बाबा मोरे सामना करतील शिर टप्प्याचा चेंडू परंतु चेंडूला उचललं फेकलं परंतु ह्या ठिकाणी नक्कीच फाल बसले अगदी पुरुष स्टंपवर राहिला असता तर मित्रांनो माघारी परतावा लागला असता शंकर पवार यांना परंतु एक रन जोडून दिलंय जगदीश भाऊ जाधव फिल्डर गावाची शान अगदी गुड स्वभावाचा बाडोस फलंदाजीसाठी तयार आणि ह्या ठिकाणी अगदी 2 रन असतील डिक्लेअर आणि षटक क्रमांक 8 खेळ संपलाय
एक बॉल बाकी, एक बॉल बाकी आहे. 13 बॉलामध्ये 12 रनाची आवश्यकता. षटक क्रमांक 8व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. सामना करतील जगदीश भाऊ जाधव. फिल्डर गावाची शान, फिल्डिंग तैनात. लेग बाय, थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर, पहिल्या गियर्या कव्हर फाईड. अगदी फिल्डिंग सजवलेले जय बजरंग मोठ्या संघाने प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईनल एरियामध्ये चेंडू जाईल. डिक्लेअर 2 रन असतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावरती तुमची धावसंख्या जाईल. तुमचं समीकरण 6 बाद 67 अंकावरती. 12 बॉलामध्ये 12 रनाची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 12. रन बनवायचे आहेत तुम्हाला 10. तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भविष्यचक 2025 समुदाय तालुका सेडान उत्कृष्ट लीगचं ठिकाण श्री रामगिरी बाबा विद्यालय समुदाय. लाजवाब मित्रांनो, बघायला गेलं तर मित्रांनो पावसाच्या दिवस नाही, जोराने पाऊस पडतो. आजूबाजूला चिखल अगदी निघून मित्रांनो गावापासून ग्राउंड कुठं असेल आजूबाजूला बघतो तर सगळं चिखल. परंतु मित्रांनो इथं आल्याबद्दल बघितलं तर मित्रांनो लाजवाब ठिकाण. हे गावाचं नाव आहे समुदाय. शिकांचं कौतुक करावं तेवढा कामे फलंदाजाच होईल. गोलंदाजी फरकावरती टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावणे. अगदी चेंडू उंचीवर बॉल जातो का त्या ठिकाणचं नाव आहे षटकार. या षटकारच्या साह्यानं धावसंख्या पोहोचले तुमची समीकरण 6 बाद 73 अंकावरती. 11 बॉलामध्ये 4 रनाची आवश्यकता. आणि पुन्हा प्रहार केलाय, बॉलाला पाठवलंय सीमा पाडकेवकर षटकार. आणि विजयी षटकार असेल लाजवाब शंकर यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला अवघ्या 9व्याच्या दुसऱ्या बॉलावर मित्रांनो फटका मारलाय विजयाचा. लाजवाब. आणि मित्रांनो आमचे बिल्डर गावाची शान जगदीश भाऊ जाधव रामगिरी इलेव्हन संघाने रामगिरी बाबा इलेव्हन संघाने लवकरात लवकर क्षेत्र रक्षण लावायचं आहे. हेच ते आमचे मित्रांनो फिल्डर गावाची शान